भाजप आणि शिवसेनेचा हा जो कार्यक्रम आहे तो वेगळ्या कारणाने गाजलेला आहे। भाजपचे नगरसेवक मकरंद नार्वेकर यांना शिवसेना नगरसेविकांनी मारहाण केल्याची माहिती समोर आलेली आहे। वैभव परब आमचे प्रतिनिधी आता आपल्याबरोबर आहेत। वैभव, आज नेमकं काय झालंय मुंबई महानगरपालिकेत? प्राजक्ता, आज खरं तर महानगरपालिका आणि मुंबई महानगरपालिकेसाठी एक आनंदाचा दिवस होता, कारण का जीएसटी लागू होतात जे जकात नाके बंद झाले त्याच्या जी दोघांमध्ये डील झाली होती शिवसेना आणि भाजपमध्ये, त्याचा जो पहिला धनादेश होता तो आज महापालिकेकडे आणि महापौरांकडे सुपूर्द करण्यात येत होता। त्याच दरम्यान मात्र दोन्ही पक्षांनी मात्र शक्ती प्रदर्शन करण्याची संधी होती ती अजिबात सोडलेली आहे। उद्धव ठाकरे आणि सुधीर मुनगंटीवार हे सभागृहात येतात दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांनी अक्षरशः घोषणाबाजी केली आणि हे सभागृह नव्हतं तर आज एक राजकीय आखाडा बनलेला आपल्याला पाहायला मिळालं। भाजपचे नगरसेवक मोदींच्या घोषणा देत होते तर दुसरीकडे मात्र शिवसेनेचे वैभव, मी तुला थोडंसं या ठिकाणी थांबवतेय। सेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर आता आपल्या बरोबर आहेत। किशोरीताई, आज नेमकं काय झालं? वैभवने सांगितलंय त्या पद्धतीने त्या ठिकाणी सेनेच्या नेत्यांनी आणि भाजपच्या नेत्यांनी काही घोषणाबाजी केल्याचं कळतंय, नेमकं काय घडलंय? मुळात म्हणजे आज जीएसटीचा जो पहिला चेक होता तो देण्याचा उद्धवजी आणि मुनगंटीवार आमचे मंत्री महोदय यांचा येणं झाल्यानंतर दोन्ही पक्षातल्या लोकांनी आपापल्या नेत्यांचे नारे द्यायला सुरुवात केली। बाळासाहेब बाळासाहेब जसा आमचा नारा चालू झाला त्यावेळेला मकरंद नार्वेकर सारखं उद्धट आणि बाळगा जे त्यांच्या अख्ख्या घराण्याला ती कीड आहे, प्रत्येक ठिकाणी पक्ष बदलून जाऊन आम्ही किती कडवे आहोत हे दाखवण्याचा त्याचा प्रयत्न होता। त्यांनी जेव्हा तिकडनं चोर चोर म्हणायला सुरुवात केली तेव्हा तिकडनं मोदी तर मग इकडनं घर घर चोर हो गया। पण त्यानंतर सेनेच्या नगरसेविकांनी त्यांना मारहाण देखील केलेली आहे लॉबीमध्ये? नाही, याची मला माहिती नाही, परंतु मकरंद नार्वेकरचा जर असाच बर्ताव राहिला तर मात्र काही खत नाही मकरंद नार्वेकर, आणि ते उगाचच दोन्ही पक्षामध्ये तेढ वाढवण्याचं काम करते। सुरुवात कोणी केली घोषणाबाजीला? सुरुवात बीजेपीकडनं झाली। दरवेळेला तसंच होतं, तुम्ही पण असता, सगळे तुमचे पत्रकार वगैरे असतात त्यांना विचारा, दरवेळेला मोदींबद्दलचं त्यांचं नेहमीच हे असतं। तर असू दे, त्यांचे मोदी आहेत आमचे बाळासाहेब आहे, दोघांचं योगदान आहे, त्या योगदानाला कोणी नाकारत नाहीये। परंतु असे बाळगे लोक जर काही नखरे करत असतील आणि जर करत असतील तर ऑब्विसली जसं आलं त्यांच्याकडनं दगड तसं भाजपने नेमकी काय घोषणा केली? कारण सेनेने चोर हेच्या घोषणा दिल्या असं आमच्यापर्यंत तुमच्याकडे ऐकणं बरोबर आहे। ज्या वेळेला त्यांनी आवाज दिला त्यावेळेला आमच्यापासून मीडिया खूप लांब होता, कदाचित त्यांनी काय आवाज दिला तो तुम्ही सांगा। बाळासाहेब असं जेव्हा आम्ही म्हणायला लागलो तेव्हा तिकडनं तो चोर आहे बोलला, मग आमच्याकडनं सगळीकडनं चोर आहे हे ऑब्विसली होणारच, जसा पत्ता तसा उत्तर असं झालं। फक्त मिलिंद फक्त नार्वेकरांनी या घोषणा दिल्या? नाही, नार्वेकरांबरोबर अजून एकदम होते, ते काय कोण होते ते म्हणजे तेवढी नाव माहिती नाहीत, पण हा बाळगा खूप कडवा असं दाखवण्याचा प्रयत्न करतोय, त्यामुळे त्या दोन्ही पक्षात जास्त तेढ वाढवण्याचा प्रयत्न करतोय, ते बरोबर नाहीये। पण मग त्यानंतर मारहाण नाही झाली त्यांना मकरंद नार्वेकरांना? नाही, मारहाण झाली नाही, कारण की झाली मे बी अनेक त्या सगळ्यांच्या पक्षाची लोक होती। आता कोणी नेमकं केलंय का शिवसेनेवर नाव येण्यासाठी अजून काय केलंय, पण आम्ही घाबरत नाही। नार्वेकरचा जर असाच बर्ताव राहिला तर मात्र कधीतरी ऍक्शनला रिॲक्शन जाणार। नाही, ऍक्शनला रिॲक्शन ठीक आहे, पण तुमचे पक्ष प्रमुख त्या ठिकाणी असताना अशा पद्धतीने घोषणाबाजी करणं सेनेच्या नेत्यांना पक्ष प्रमुख होते, बरोबर आहे। मग त्यावेळेला त्यांच्याकडनं पण त्यांचे जे मंत्री महोदय मुनगंटीवार साहेब त्यांनी जर सुसंस्कृतपणा सोडला असेल तर तुम्ही सोडावा। असं होत नाही ना मॅडम, हे त्यांनी सोडला मग आम्ही सोडा। आम्हाला तर बऱ्याच वेळेला बीजेपीकडनं सांगण्यात आलं की हा शिवसेना पक्ष रस्त्यावरचा आहे, गुंड पक्ष आहे, आम्ही थंड झालो तरी तुम्ही विचारणार आता थंडोबा काय झालं म्हणून। त्यामुळे शिवसेना कधीच थंड नाही, जशी ऍक्शन तशी रिॲक्शन ही होतच राहणार। पण अशा पद्धतीने सभागृहामध्ये वर्तन हे योग्य वाटतंय तुम्हाला? आम्हाला नाही योग्य वाटत, पण सभागृहामध्ये सर्वांनीच मग त्याचं भान राखलं पाहिजे, हे सगळ्यांना कळलं पाहिजे, आम्हीच नाही, आमच्याकडे हे असं होत नाही।
पण तुम्ही सत्तेत आहात, किमान तुम्ही हे भान राखलं तर समोरचे शांत होतील. सत्तेत आहे तर जरा विधानसभेत पण बघा, बराच वेळा काय होतं, सत्तेत आहोत आम्ही म्हणून आम्हाला इथे शिकवणार, तर तिथे पण त्यांनी शिकलं पाहिजे. सत्तेत आहोत म्हणूनच आम्ही म्हणतोय की सगळ्यांनी शहाणीसारखे वागा. बरं, मग आता याच्यानंतर सेनेची भूमिका काय असणार आहे? आमच्या पक्षप्रमुखांचं, बाळासाहेबांचा जर कोणी अपमान करण्याचा प्रयत्न केला तर तो सहन केला जाणार नाही. आम्ही कोणाचाही अपमान करणार नाही, करत नाही, पण आमचा करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सहन नाही करणार. मग तुम्ही सांगताय मकरंद नार्वेकरांना मारहाण झाली नाही म्हणून? मी त्यावेळेला तिथे नव्हती मॅडम, त्यामुळे मी सांगू नाही शकणार. आणि मला माहिती नाही नेमकं कोणी केलंय, कारण यांना ती सवय झाली आहे कुठल्याही स्टंटबाजी करायची आणि श्रेय घ्यायचं. आणि नेमकं कोणी केलंय मला माहिती नाही, पण पुन्हा पुन्हा तेच सांगेन, मकरंद नार्वेकरचा जर बर्ताव असाच राहिला तर कधीतरी मकरंद नार्वेकर ह्या सगळ्या गोष्टीला परिणामाला तो भोगावा लागेल.